महाराष्ट्रामध्ये महिलांच्या ई-के-वाय-सीचा प्रश्न आता सुरू आहे. राज्य सरकारने ई-के-वाय-सी करण्यासाठी म्हणजेच की लाडकी बहीण योजना साठी ई-के-वाय-सी करावी ही सक्तीचे करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न महिलांच्या संदर्भात निर्माण झालेले आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये निवडणूक आता पोटनिवडणूक सुरू आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघ आणि बारामती सभा मतदारसंघ यासह विविध प्रश्न आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या आपल्यासोबत आहेत. आज आपण ताईंना विचारूया की नेमकं या ठिकाणी की राज्यामध्ये ई-के-वाय-सी महिलांसाठी सक्तीची करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तुम्ही यावर विशेषतः एक विशेष संताप तुम्ही व्यक्त केलेला आहे. काय सांगाल या ई-के-वाय-सी बद्दल? आपण जर बघितलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती आणि त्या माध्यमातून त्यांना मेजॉरिटीने मतदान पण मिळालं. माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी मतदान पण केलं आणि जसं मतदान झालं, निवडणूक आटोपल्यानंतर ह्या लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे निकष लावण्यात आले. त्या निकषांच्या आधारावरती कशी या लाडक्या बहिणींची संख्या कमी होईल हेच सरकारच्या माध्यमातून जसं अपेक्षित होतं असं वाटायला लागलं. कारण त्यांना त्यांचा मोबाईल नंबर अपडेट झालेला आहे का? नसेल तर त्यांना अपात्र करण्यात आलंय. त्यांच्या लोकल ॲड्रेसवरती काही ठिकाणी त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यांच्या आर्थिक उत्पन्न सोर्सवरती पण त्यांना अपात्र करण्यात आलेले. काही-काही महिलांना तर के-वाय-सी करताना अशी अडचण येते आहे, की त्या जेव्हा के-वाय-सी करायला जातायत, तेव्हा त्यांचं पोर्टलवर नावच दिसत नाहीये. म्हणजे आपोआप त्यांचं नाव आधीच उडवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे के-वाय-सी करण्याचा संबंधच त्या महिलांचा उरत नाही. पण हे सगळं के-वाय-सीचं, ई-के-वाय-सीचं जे नाटक सुरू आहे, ह्याच याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये काल एक अतिशय क्लेशदायी घटना घडली, की ई-के-वाय-सी तुम्हाला करून देतो, पण तुम्ही माझ्यासोबत शारीरिक संबंध जोपासा. ही जी मागणी करण्यात आली, मला असं वाटतं, की ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जिथे लाडकी बहीण किंवा आम्ही तुमचे मोठे भाऊ आहेत, आम्ही तुमचे पाठीराखे भाऊ आहेत, अशा म्हणून स्वतःच्या पाठ थोपटून घेणाऱ्या मंत्र्यांनी आज त्यांच्या स्वतःच्या या ई-के-वाय-सी करण्याच्या याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांवरती स्वतःचा अंकुश आहे की नाही आहे, त्यांच्यावरती त्यांचं काही कंट्रोल ठेवलाय की नाही ठेवला इथपासून प्रश्न आज आपल्याला उपस्थित होत आहेत. कारण ही अतिशय दुर्दैवी घटना आपल्याला म्हणायला लागेल, की ई-के-वाय-सी करण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी ही खूप क्लेशदायी आहे. आधीच मागच्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये जी खरात प्रकरण चालू आहे, जे भोंदूबाबाचं प्रकरण चालू आहे, त्यामध्येही अनेक महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. त्याच सगळ्या प्रकरणामधून महाराष्ट्र अजून उभरतोच आहे आणि असं असताना जळगाव जिल्ह्यामध्ये काल झालेली घटना ही अतिशय क्लेशदायी आहे. माझी लाडक्या बहिणी संदर्भामध्ये सरकारला विनंती आहे, की जे आरोपी आहेत, त्या आरोपींवरती कठोर कारवाई सरकारने करावी आणि असं एक एक्झाम्पल सेट करावं, की महाराष्ट्रामध्ये यापुढे माझ्या कुठल्याही माता-भगिनींना असल्या प्रकारचा कुठलाही त्रास होऊ नये आणि त्याही पेक्षा माझी सरकारला विनंती आहे, की ज्या महिलांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे, त्या महिलांना ह्या जाचक अटी लावून तुम्ही आता अपात्र करू नये. ज्या महिलांना लाभ मिळतोय त्या महिलांना लाभ मिळत राहावा आणि त्यांना अशा कुठल्याही जाचक अटींमध्ये अपात्र करण्याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न होऊ नये. त्यासाठी माझी सरकारला विनंती आहे, ज्या महिलांना लाभ मिळतोय त्या महिलांना लाभ मिळत राहावा. ताई या ठिकाणी एक मुद्दा असा लक्षात येतो आहे की ई-के-वाय-सीच्या माध्यमातून ज्या लाभार्थी महिला आहेत, भगिनी आहेत, त्यांना कमी करण्याचा प्रयत्न एका अर्थाने सरकार करत आहे असा आपला आरोप आहे. याचा अर्थ आर्थिक बोजा सरकारवर वाढला आहे का? आणि वाढला असेल तर या महिलांना कमी करून जणू काही ही योजना गले की हड्डी बनला आहे का? यावर काय सांगाल? बघा मला एवढं कळतं, की 2024ला तुम्ही कुठलेही कागदपत्रांची पडताळणी न करता या महिलांना लाभ दिला. कारण त्यावेळेस तुम्हाला त्यांचं मतदान हवं होतं. जेव्हा तुम्ही मतदान झालं, तुम्ही निवडून आला, तुमची सत्ता स्थापन झाली, त्यानंतर मग तुम्ही हे सगळे निकष का लावतायत? जेव्हा तुम्ही सगळे म्हणतायत, की ही महिला महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठीची योजना आहे. मग ज्यांना लाभ मिळतोय त्यांना लाभ मिळू द्या ना. तुम्ही त्यांना लाभ मिळण्यापासून वंचित का करतायत? एकतर त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना अपात्र करूच नये आणि जर करत असाल, तर मग आम्हाला तुम्ही सरकार म्हणून जे आश्वासनं दिली आहेत त्याच्यावरही शंका उपस्थित होते, की तुम्ही स्वतःच या माता-भगिनींना हळू अपात्र करत हा आकडा कमी करण्यावरती भर देताय का? कारण आज जर आपण बघितलं तर 75 लाख महिला ह्या ह्या लाभापासून त्यांनी अपात्र केलेल्या आहेत. हा आकडा खूप खूप मोठा आहे. मोठा आहे. म्हणजे कुठेतरी सरकारवरती शंका उपस्थित होते, की आता सरकारला या लाडक्या बहिणी डोई तोडक्या जडवायला. बहिणी झाल्यात की काय आणि आता नकोशा झाल्यात की काय असं वाटायला लागलंय.
अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला ताईंनी, की लाडक्या बहिणी आता भावांना नकोशा झालेल्या आहेत का आर्थिक बोजामुळे? यानंतर ताई तुमचं अभिनंदन सर्वप्रथम, की तुमची आता राज्यामध्ये पोटनिवडणूक सुरू आहे आणि बारामती विधानसभा मतदारसंघ व राहुरी विधानसभा मतदारसंघ या 2 मतदारसंघांच्या प्रचारासाठी एक स्टार प्रचारकांची यादी शरद पवार गटातर्फे आता देण्यात आली आणि त्यामध्ये तुमचं नाव आलेलं आहे. तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. आणि या प्रचाराच्या दरम्यान नेमके राहुरी विधानसभा मतदारसंघात, कारण बारामतीमध्ये तर सुनेत्राताई अतिशय त्या संदर्भात पवार कुटुंबांनीच त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे तिथे प्रचाराला कोणी जाणार नाही, एवढं मी गृहीत धरतो. पण राहुरीमध्ये काय परिस्थिती असेल आणि आपला उमेदवार दिलेला आहे, त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराची विजयाची गणितं काय असतील? विजयाचे गणित तुम्हाला इथे मी सगळ्यांच्या समोर तर सांगू शकणार नाही. कारण त्याच्यावरच आमचा विजय डिपेंड करतोय. पण आम्ही एक रणनीती आखलेली आहे आणि त्या रणनीतीनुसार आज आमचे पक्षाचे नेते हे सगळे राहुरी विधानसभा क्षेत्रामध्ये आमचा आमदार कसा निवडून येतील यासाठी प्रयत्न करत आहेत. मी पक्षाचे देखील आभार व्यक्त करते, की त्यांनी मला ही जबाबदारी दिली आणि मला तिथे जाऊन प्रचार आम्ही सगळेच पक्षाचे जे मेन पदाधिकारी आहेत ते सगळेच आम्ही तिथे प्रचाराला जाणार आहोत. आम्हाला विश्वास आहे, की आमची ती जागा निवडून येईल आणि आम्ही बारामतीला जे सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिलेला आहे त्याही निवडून येतील हाही आम्हाला विश्वास आहे. ताई एक वेगळा प्रश्न घेईल. गेल्या काही दिवसांपासून बंधू अशोक खरात याचं प्रकरण संपूर्ण राज्यात आणि देशभरातही गाजत आहे. या प्रकरणावरून महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि हे पद आता रिक्त झालेलं आहे. माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही ॲडव्होकेट आहात, उच्च शिक्षित, उच्च विद्याविभूषित आहेत, डॅशिंग आहात आणि कणखर नेतृत्व सुद्धा आहे. तुमच्यासारखं नेतृत्व महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसावं अशी जनमानसामध्ये चर्चा केली जाते. काय सांगाल याबद्दल तुम्ही? कोण असावं महिला आयोगाचा अध्यक्ष? एक तर महिला आयोगाचं पद हे सत्ताधारी पक्षातली लोक ठरवत असतात. त्याच्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंध नाही. पण महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आमची सगळ्यांची अशी मागणी आहे, की तिथे नॉन पॉलिटिकल म्हणजे ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही अशा महिलेची नियुक्ती केली जावी. जेणेकरून जो काय आपण गेल्या 4-5 वर्षांमध्ये जो प्रकार बघितला, की त्याच्यामध्ये राजकीय ढवळाढवळ होते आहे. महिलांना न्याय मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. जिथे-जिथे राजकीय आरोपी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही बरेचदा आवाज उठवलाय, की त्या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करण्यात आलं. अशा वेळेस अराजकीय व्यक्ती त्या पदावरती बसावी जेणेकरून महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय मिळेल. त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. म्हणजे महिला आयोगाचं अध्यक्षपद एका अर्थाने राजकीय सोय केली जात होती असं तुमचं म्हणणं आहे. आणि ते आता टाळावं आणि त्या ठिकाणी एक निष्पक्ष नॉन पॉलिटिकल महिला त्या ठिकाणी बसवावी. अतिशय चांगली आणि स्तुत्य अशी मागणी रोहिणीताईंनी केलेली आहे. तेच आपल्यासोबत रोहिणीताई खडसे होत्या, ज्यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. आपल्या संपूर्ण राज्यामध्ये ई-केवायसीच्या माध्यमातून महिलांवर होणारे अत्याचार, त्यांना द्याव्या लागणाऱ्या परीक्षा या संदर्भात त्यांनी अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया आणि झालेल्या घटनेच्या संदर्भात चौकशीची मागणी केली. राज्यातील होणारी पोटनिवडणूक या संदर्भातही त्यांनी आपल्या विजयाचा दावा या ठिकाणी केलेला आहे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात ते पद हे नॉन पॉलिटिकल असावं असा एक चांगला मार्ग सुचवलेला आहे. तर धन्यवाद ताई, आपण वाडेकर इन्फो न्यूजशी बोलले त्याबद्दल आपला वाडेकर इन्फो न्यूज तर्फे आमचे आभार. सहकारी दैनिक देशदूतचे पत्रकार शरद बोदळे यांच्यासह विनायक वाडेकर, वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका व व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.